तर वानवडी साळुंखे विहार प्रभागात होत असलेल्या वाहतूक कोंडीसाठी केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असून हा प्रभाग वाहतूक कोंडी मुक्त करणार असं आश्वासन प्रशांत जगतापांनी दिलंय। प्रभागात वाहनांसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन उभारणार, तसंच या परिसरात मुलांना खेळण्यासाठी चांगलं स्टेडियम उभारायचंय, पोलीस स्टेशन देखील उभारायचंय असंही प्रशांत जगताप म्हणाले। या सगळ्याविषयी प्रशांत जगताप यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। प्रशांत जगताप, साहिल केदार आणि त्यांच्या इतर उमेदवारांशी संवाद साधतोय। दादा, या परिसरातल्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत आणि त्यांना काय सुविधा देते यासाठी तुम्ही प्रयत्न करतात, त्यांच्याशी चर्चा करतात, काय नेमक्या समस्या त्या प्रभागातील सोसायटी? आमच्या वानवडी साळुंखे प्रभागातील ज्या वेगवेगळ्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीचे प्रश्न हे वेगळे आहेत, बैठ्या चाळींचे प्रश्न वेगळे आहेत। पण याच्यामध्ये या सोसायट्यांना जो नका त्रास आहे तोच त्रास शहरातल्या वेगवेगळ्या सोसायट्यांना आहे। असं आमच्या वानवडी साळुंखे प्रभागातील मतदारांनी आमच्यासमोर जी मतं मांडली, आम्ही मागच्या 3 दिवसापासून सलग रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या सोसायटीच्या मीटिंग करतोय। त्याच्यामध्ये ट्रॅफिकची आमची समस्या खूप मोठी आहे आणि ती समस्या निर्माण करण्यासाठी एकूणच राज्य सरकार, केंद्र सरकारची वेगवेगळी कारणं कारणीभूत आहेत। वानवडीसाठी आमची प्राथमिकता आहे। इथं 9 एकरचं प्लेग्राऊंड एक रिझर्वेशन जे या ठिकाणी सजेस्ट केलेलं आहे, त्या ठिकाणी पुण्यातलं सगळ्यात चांगलं स्टेडियम देणे, त्याचबरोबर या परिसरासाठी एक चांगलं पोलीस स्टेशन देणं, पोलीस स्टेशनसाठी माझ्याच महापौरपदाच्या काळामध्ये त्या ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आली, एक चांगलं पार्किंग आणि चार्जिंग स्टेशन आहे, 3 एकरचं ग्राउंड, 3 एकरची जागा ही पार्किंग स्टेशनसाठी आणण्यात त्या ठिकाणी आम्ही रिझर्व केलेली आहे। त्यामुळं वानवडीकरांना एक चांगलं पुण्यातलं एकमेव किंवा सगळ्यात पहिलं पार्किंग आणि चार्जिंग स्टेशन मिळेल आणि ते तब्बल 3 एकरचं असेल। मोठं नेहरू स्टेडियम नंतर पहिलं मोठं स्टेडियम हे वानवडीकरांना आम्ही देत आहोत आणि याच्याबद्दल वानवडीकरांमध्ये समाधानाची आणि आनंदाची भावना आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।